नवीन मतदान कार्ड तुम्हाला काढायचं आहे आणि मतदार यादीमध्ये सुद्धा नाव लावायचं आहे, तर फक्त तुम्ही 5 मिनिटांमध्ये ही प्रोसेस तुमच्या मोबाईलमधून करू शकता. मतदान कार्ड नक्की कसं काढायचं आणि मतदार यादीमध्ये नाव कसं लावायचं, चला 1 मिनिटामध्ये सांगतो. प्रथम तुमच्या मोबाईलमधून प्ले स्टोअर ओपन करा. प्ले स्टोअरवरती ECINET हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा. याला ओपन करा. वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म आहे पहिला ऑप्शन, त्यावरती क्लिक करा. त्यानंतर फॉर्म नंबर 6 आहे न्यू वोटर रजिस्ट्रेशन, यावरती येऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्या अगोदर जर तुमचं यावरती अकाउंट नसेल तर अकाउंट आपलं इथे उघडून घ्या. अकाउंट उघडल्यानंतर यामध्ये आपण लॉग इन करा आणि लॉग इन केल्यानंतर हा जो फॉर्म नंबर 6 आहे तो इथे आपल्याला भरायचा आहे. यामध्ये तुमचं नाव, तुमचा मतदारसंघ कुठला आहे, तुमचं ॲड्रेस काय आहे, तुमची जन्मतारीख काय आहे, तुमचा ॲड्रेस प्रूफ जो आहे तो अपलोड करा. तुमचा आधार कार्ड नंबर टाका, मोबाईल नंबर टाका, फोटो अपलोड करा. तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं नाव इथे टाकून सगळी माहिती, आधार नंबर, मोबाईल नंबर टाका आणि याच्यामध्ये ॲड्रेस प्रूफ, ID प्रूफ जो आहे तो तुम्हाला इथे जन्मतारखेचा पुरावा, ॲड्रेस प्रूफ अपलोड करावं लागेल. आधार कार्डसुद्धा देऊ शकता किंवा पासबुक वगैरे सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. सगळी माहिती भरून डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर हे फॉर्म सबमिट करा. त्यानंतर E-साईन लागेल. आधार नंबर टाकून आधारचा OTP घेऊन हा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर येईल. हा ॲप्लिकेशन नंबर तुम्ही जपून ठेवा, नंतर तुम्हाला लागणार आहे. त्यासोबतच याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या मराठी कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती आहे. यूट्यूबवरती जाऊन सर्च करा वोटर ID मराठी कॉर्नर. हा व्हिडिओ तुम्हाला भेटेल. हा व्हिडिओ पाहून घ्या आणि मतदार यादीमध्ये नाव लावा. आपलं मतदान कार्ड काढून घ्या. मग तो पूर्ण व्हिडिओ सर्वांना शेअर करा. धन्यवाद.